विद्यार्थ्यांनो, अपार आयडी काढा, कारण 31 जानेवारीपर्यंत आहे अखेरची मुदत। विद्यार्थ्यांचं अपार ओळखपत्र तयार करण्यासाठी केंद्र शासनाने 31 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत दिली आहे। या मुदतीमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नाव व शैक्षणिक नोंदीतील नाव हे एकसमान करून ओळखपत्र निर्मिती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। आता हे अपार आयडी नेमकं काय आहे आणि ते का गरजेचं आहे हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री याचं लघुरूप म्हणजे अपार। अपार आयडी कार्ड हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत शिक्षण मंत्रालय आणि भारत सरकारने सुरू केलेला एक उपक्रम आहे। या धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यासाठी देण्यात येणारा एकात्मिक शैक्षणिक ओळख क्रमांक म्हणजेच अपार आयडी होय। तो नसेल तर डिजिटल शैक्षणिक नोंदीमध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात। त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत असं आवाहन देखील करण्यात येत आहे। देशभरातील विद्यार्थ्यांना त्यांचं शैक्षणिक रेकॉर्ड, त्यांच्या अचिव्हमेंट्स आणि क्रेडेन्शियल्स डिजिटल पद्धतीने संग्रहित करणारा 12 अंकांचा एक खास आयडी देण्यात येतो। यामुळे विद्यार्थ्यांचं इंटिग्रेटेड आयडेंटिफिकेशन सिस्टीम ही तयार होणार आहे। आता हा अपार आयडी नेमका कसा बनवायचा? अपार आयडी तयार करण्यासाठी पालकांची परवानगी घेणं आवश्यक आहे। त्यासाठी तुम्हाला डिजिलॉकरवर साइन अप करावं लागेल। डिजिलॉकरची वेबसाईट किंवा ॲप उघडा, अपार आयडीसाठी साइन अप करा, मोबाईल नंबर आणि आधार कार्डची माहिती भरा, त्यानंतर KYC पूर्ण करा आणि अशा पद्धतीने तुमचा हा आयडी तयार होणार आहे। आता या अपार आयडीसाठी नेमकं कोण अर्ज करू शकतं ते देखील पाहूयात। अपार आयडी तयार करण्यासाठी विद्यार्थ्याची किमान वयोमर्यादा ही 5 वर्ष आहे। यापेक्षा कमी वय असलेल्या विद्यार्थ्याची अपार आयडी ही तयार केली जाणार नाही। अपार आयडी तयार करण्यासाठी विद्यार्थ्याला कोणत्या तरी मान्यताप्राप्त शाळा, कॉलेज किंवा विद्यापीठात हा प्रवेश घेतलेला असावा लागतो। शासनाकडून अपार आयडीसाठी सक्ती केलेली नाही, मात्र CET, NEET, JEE अशा प्रवेश परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी हा अपार आयडी लागत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात जर पाहिलं तर आतापर्यंत 93.11% अपार कार्ड तयार झालेले आहेत। विद्यार्थ्यांचं अपार ओळखपत्र तयार करण्यासाठी केंद्र शासनाने 31 जानेवारीची अंतिम मुदत दिली आहे। जिल्ह्यामध्ये 1ली ते 12वी अशा एकूण 5262 शाळांमध्ये 8,38,858 विद्यार्थी आहेत। त्यातील 7,77,752 विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले असून 3,276 जणांची नोंदणीसाठी रिक्वेस्ट पडलेली आहे। असे एकूण 7,81,028 जण अपारच्या प्रक्रियेमध्ये आहेत, तर 57,830 विद्यार्थ्यांचे अपार अजूनही काढलेले नाहीत। तुम्ही देखील विद्यार्थी असाल आणि अपार आयडी तुम्ही देखील काढलेलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आय लव्ह नगर न्यूजला फॉलो करायला विसरू नका।